घाटकोपर अपघात प्रकरणावरून आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलायला सुरुवात केल्याचं दिसतंय। या महाकाय होर्डिंग विरोधात रेल्वे पोलीस आयुक्तांकडे 4 तक्रारी आल्या होत्या आणि त्याची वेळीच दखल रेल्वे पोलिसांनी का घेतली नाही असा सवाल तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी विचारलाय। तर आम्ही केवळ होर्डिंगबाबत कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया केली असंही खालिद यांनी म्हटलंय। तर रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी खालिद यांचे सगळे आरोप त्यांच्या जबाबात खोडून काढले। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, 10 पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, पण कैसर खालिद यांनी मात्र सगळे आरोप फेटाळून लावलेत। काय म्हणणं आहे त्यांचं? प्रज्ञा, नक्कीच हे संपूर्ण जी दुर्घटना ही एकदम गंभीर होती। त्यामुळे 17 जणांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे आणि अशातच आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी या झडल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले त्यामध्ये ज्यावेळी होर्डिंग्स हे उभारण्यात आलं होतं, या होर्डिंग्स पडण्यापूर्वी 4 तक्रारी या रेल्वे पोलीस आयुक्तालयात आल्या होत्या। त्यातली एक तक्रार ही एका आठवड्यापूर्वी आल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर तत्कालीन आयुक्त कैसर खालिद यांनी या संपूर्ण प्रकरणात हात झटकण्याचं काम केल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणात आपण फक्त कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया ही पार केलेली आहे, त्याच्यानंतरची जबाबदारी ही तत्कालीन आयुक्तांची असल्याचं सांगत त्यांनी आत्ताचे रेल्वे पोलीस आयुक्तांकडे बोर्ड दाखवलेला आहे। मात्र शिसवे यांनी देखील स्वतःवरचे खालिद यांनी केलेले सगळे आरोप हे खोडल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस महासंचालकांची परवानगी न घेता होर्डिंगला परवानगी दिल्याबद्दल शिसवेंनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे खालिद यांच्या एकूणच संपूर्ण प्रक्रियेबाबत। तर होर्डिंग बाबत आलेल्या ज्या तक्रारी आहेत या आपल्या कुठल्याही निदर्शनास आणून दिल्या नसल्याचा देखील जबाब हा शिसवे यांनी म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर अधिकारी पातळीवर फक्त आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि आपलं अंग या सगळ्या प्रकरणातून कसं काढून घेता येईल यासाठीचे प्रयत्न दिसत आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन सुद्धा तुझं।